समवेत या परिसरातील प्रसिद्ध बैलगाडी मालक आबा सुभरणे. आबा नमस्ते. नमस्ते. आबा काय सांगाल, कशा पद्धतीने आयोजकांनी मैदानाची तयारी केली? आयोजकांनी मैदानाची अशी तयारी केली की काजळची फाटी ही ज्यावेळेस बैलगाडी शर्यत कोणाला माहिती तेव्हापासून या काजळ या गावात मैदान म्हणजे बैलगाडी शर्यत चालू केली ह्या लोकांनी. इंदापूर कोणालाही माहिती नव्हतं. 70 वर्षाची परंपरा आणि 70 वर्षात त्यांनी आजपासून असं एकही मैदान झालं नाही तिथलं कुठल्याही बैलगाडी मालका हे ज्ञान होऊन दिलं. ह्या गावाचं वैशिष्ट्य आहे आणि त्याच फाटीवर मैदान होतं याचा. त्याच्यामुळं बैलगाडी मालकांनी कुठलीही मनाशंका न येता ह्या बैलगाडी मालकांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा आणि आपली वेळेत ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी. नियम अटी कशा असणार? ओपनचं मैदान आहे. ओपनचं मैदान आहे. गाडी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमाप्रमाणे सगळे नियम आहेत. सुट्टी ठिकाणी तोच नियम, निकालात बी तो नियम. त्याचबरोबर लॉबी टचचा नियम वगैरे लॉबी टचचा जो अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा नियम आहे तोच नियम इथं पण राहणार. जे सगळे नियम आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे ते सगळे नियम आहेत. तेच सगळे नियम राहतील. त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान सुरू होणार आहे त्या दिवशी मैदान सुरू होण्याच्या अगोदर या मैदानाच्या बाबतीतले जे अडीअडचणी, तांत्रिक त्रुटी त्या सगळ्या योग्य त्या बंदोबस्त केला जाईल. योग्य बंदोबस्त केला जाईल. त्याचबरोबर ज्या नियम अटी त्याचं वाचन मैदान सुरू होण्याच्या अगोदर समालोचकांच्या मार्फत लाईव्ह द्वारे केलं जाईल. सगळ्या समालोचकांना सगळ्यांना सांगितलं जाईल. बरं, आता काय आव्हान करताल महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना? महाराष्ट्राच्या तमाम बैलगाडी चालक मालकांना एवढंच आव्हान करेल की काय होतंय, आपण शेवटच्या जी नोंदणी करतोय आपण नोंदणी तर करायची असते पण शेवटची काय होतंय नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो. एका दिवशी सगळी ऑनलाईन होत नाही. ट्रान्झॅक्शनचा प्रॉब्लेम होतो. त्यांनी काय करावं, शुक्रवारपर्यंत आपली ऑनलाईन नोंदणी करून घ्यावं म्हणजे आम्हाला शनिवारी संध्याकाळी लवकरात लवकर गट काढायला यावेत अशी त्यांना नम्र विनंती. चालते, धन्यवाद.